न्यू इंग्लिश स्कूल, रमण बाग, रमणा बाग, पेशवाईमध्ये ज्ञानी लोकांचा सत्कार या बागेत होत असे. पेशव्यांनी अनेक दानं इथे दिली. ज्ञानाची ही शाळा, आणि या दानांमधून अनेक अनेक मोती बाहेर पडले. आणि त्यापैकी एक सर तुम्ही, हो, प्र के घाणेकर, पण आपल्या सगळ्यांना परिचित आहे ते प्र के म्हणूनच. हो. प्रत्येकाला कोणीतरी घडवावं लागतं. खरंय. देवाची मूर्ती असली तरी त्या दगडात ती असते. ते बाकीचं सगळं काढून टाकायचं म्हणजे ती मूर्ती शिल्लक राहते. तसं रमणबागेतले माझे शिक्षक, त्यांनी माझ्यातल्या नको त्या गोष्टी सगळ्या काढून टाकल्या आणि एक साधा सामान्य विद्यार्थी म्हणून मला. पण फार कष्ट पडले नसतील सर त्यासाठी. तर हे सगळं मी केलं, माझं अशी वृत्ती असता कामा नाहीये. हे मला शाळेपासूनच त्यावेळच्या शिक्षकांनी शिकवलं. खरं तर मी शाळेमध्ये असल्यापासून एक सामान्य विद्यार्थी आहे. त्यावेळेला मात्र मी LLB होतो, लॉर्ड ऑफ लास्ट बेंच. आणि पुढे मग जे काही शिक्षण घेत गेलो, संधी मिळत गेल्या, मी घडत गेलो, त्याची एक छोटीशी कहाणी आज तुम्हाला मी ऐकवायचा प्रयत्न करणार आहे. मी ज्या वेळेला पुढे महाविद्यालयामध्ये शिकवायला लागलो, त्यावेळेला मी शेवटच्या बाकावरचा विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या अडचणी काय असतात त्या विद्यार्थ्याला ते कळलं कसं पाहिजे, आणि तो हात वर करून शंका विचारणार नाही, तेव्हा आपणच त्यानं बोलतं करायला पाहिजे. हे मी स्वतः शेवटच्या बाकावरचा विद्यार्थी असल्यामुळे मला जमलं. आता माझे विद्यार्थी काय म्हणतात मला माहित नाही, पण शाळेपासून जी शिकवण मिळाली ती पुढेही आयुष्यामध्ये चालू राहिली. शाळेमध्ये आम्हाला यशवंतराव लेले, यशम लेले हे शिक्षक होते. 5वीत नुकतीच आम्ही नवीन मराठीतनं रस्ता ओलांडून रमणबागेत आलेलो होतो. आम्ही म्हणजे बरीच मुलं होती म्हणून मी आम्ही आदरार्थी बहुवचन नाही. तर आम्हाला लेले सर आले आणि बोलता बोलता ते म्हणाले, ज्या वेळेला तुम्हाला क ची बाराखडी नीट येईल त्यावेळेला तुम्हाला आयुष्यात काही अवघड राहणार नाही. क ची बाराखडी. तर दुसरी त्या आमच्या घडीच्या पाट्या असायच्या. तर त्या चारी बाजूंवर, चारी फेसेसवर क का की की कुकू कम का पर्यंत जेवढ्या वेळा मावलं तेवढ्या वेळा आम्ही, मी आणि माझ्यासारखे माझे इतर काही बावळट मित्र, आम्ही ते करून आणून बेंचवर ठेवलं. दुसऱ्या दिवशी लेले सर आले. ते म्हणाले, हे काय? म्हटलं, काल नाही का तुम्ही म्हणले ते क ची बाराखडी, हे नाही की क ची बाराखडी? म्हटलं, आम्हाला ही शिकवली नवीन मराठीमध्ये. ते म्हणाले, मी तुम्हाला नवीन बाराखडी शिकवतो. का, कधी, कसं, कशाला, कशावरून हे प्रश्न तुम्हाला पडतील, त्यांची उत्तरं तुम्ही शोधाल, तेव्हा तुम्हाला अवघड काही राहणार नाही. सर पुन्हा एकदा सांगा. ते का, कधी, कसं, कशाला, कशावरून हे प्रश्न कमी सुरुवात होणार आहेत. आणि एखादी गोष्ट तुम्ही कोणीतरी सांगितली म्हणून नाही मानायची. का, असं का, कशावरून हे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे. आणि मग त्याचा ध्यास घेऊन तुम्ही उत्तर शोधायला लागाल, त्यावेळेला तुम्हाला काही अवघड राहणार नाही. हे खऱ्या अर्थानं माध्यमिक शिक्षण. बरोबर. क ची बाराखडी. क ची बाराखडी. ग ची बाधा न होता क ची बाराखडी येणं हे सर्वात जास्त चांगलं. सर ग ची बाधा तुम्ही म्हणता, शब्दप्रयोग वापरला, पण मला खूप वेळा असं वाटतं की खूप नम्रता तुमच्या बोलण्यामध्ये दिसते. की अजूनही कुठल्याही व्याख्यानाला सुरुवात करताना सर असं म्हणतात, त्यांची प्रस्तावनाच अशी असते, मला व्याख्यानासाठी अर्धा तास दिलेला आहे, या अर्धा तासामध्ये
तुम्हाला मी कमीत कमी बोर करणार आहे, पण तरी सुद्धा तुमच्या भाषणामध्ये सर्वजण रममाण झालेले असतात. लोक मला बेअर करतात. नाही, कारण ज्ञान, अनुभव तुम्ही बघितलेलं, तुम्ही समजून घेतलेलं, आणि आजही तुम्हाला जे वाटतं की अरे हे सगळं लोकांसमोर आलं पाहिजे ना, हा ठेवा आहे. आणि असा ठेवा या बहुरत्ना वसुंधरा त्याच्यातनं मी गोळा केलाय. माझ्याकडे अनेक प्रकारचे संग्रह आहेत. खरं अपरिग्रह हे चांगलं, पण माझं तसं नाही. मला जे जसं जसं दिसेल, जमवावंसं वाटेल ते मी जमवत गेलो, आणि मग त्यातनं एक माझ्याकडे स्वतःकडे एक माझं संग्रहालय तयार झालंय. ते काय असं मांडलेलं नाही, त्याला तिकीट नाही, काही नाही, पण असं काहीतरी असतं जे जगात कोणाला इथं पटकन पाहायला मिळेल असं नाही. अशा अनेक वस्तू माझ्या संग्रहात आहेत. हे संग्रहालय आणि या संग्रहालयाचे क्युरेटर आज या गप्पांच्या तासामध्ये आश्मानची गप्पा या विषयामध्ये बोलणार आहेत. शाळेमध्ये सर्वसाधारणपणे शेवटच्या बाकावरच्या मुलाला ए दगडोबा, ए शंखोबा असं म्हटलं जातं. ते मी अनेक वेळा ऐकून घेतलेलं आहे. पण शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे, आणि दगडाशिवाय काहीच होऊ शकत नाही असं मला वाटतं. माणसाची प्रगतीची सुरुवात झाली ती दगडाच्या वापरापासून झाली. सर, शंखोबा शब्द तरी कसे आले असतील? मला आठवत आहे की सर शब्दांच्या बाबतीमध्ये अतिशय पर्टिक्युलर आहेत. एकदा मी सरांना असं म्हणलं की सर शिवराज्याभिषेक दिन आहे, तर सरांनी मला थांबवलं आणि म्हणाले, कसं आहे की हा जो कार्यक्रम झाला, जो महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्णक्षण होता, कळसाध्याय होता, शिवाजी महाराजांचा राजाभिषेक. तर अभिषेक कोणाला झालाय? राजाला झाला का राज्याला झाला? एक त्यावेळेला जी पोथी लिहिली गागाभट्टांनी, खास या राजाभिषेक प्रयोगासाठी त्यांनी ती पोथी निर्माण केली, त्याचं नाव राजाभिषेक प्रयोग असं आहे. ते या विधीला राजाभिषेक म्हणतायत. जगात एकच व्यक्ती अशी होती की ज्यांनी एक राजाभिषेक पाहिला होता आणि एक राजाभिषेक अनुभवला होता, शंभूराजे छत्रपती. शिवाजी महाराजांचा राजाभिषेक त्यांनी पाहिला होता, त्यांच्यावर नंतर राजाभिषेक झाला होता. त्यांनी बुधभूषण नावाचा जे ग्रंथ लिहिलाय त्यातल्या 12व्या श्लोकामध्ये राजाभिषेक असा शब्द वापरलेला आहे. जो तो विधी करतो तो राजाभिषेक म्हणतो, जो तो विधी अनुभवतो तो राजाभिषेक म्हणतो, आणि अभिषेक हा राजाला झालेला असल्यामुळे तो राजाभिषेक असला पाहिजे. चुकीचे शब्द ज्या वेळेला रूढ होतात त्यावेळी ते मला दातामध्ये कुठेतरी काहीतरी अडकल्यासारखं वाटतं. सर तुम्ही शिक्षक आहात, मी पण शिक्षक आहे. मला खूप जुनी आठवण आठवते. 1980 साली त्यावेळेस राज्याभिषेक रायगडावर साजरा व्हायचा होता. थोडी दुरुस्ती करतो, शिवाजी महाराजांची 300वी पुण्यतिथी होती. 300वी पुण्यतिथी होती, आणि त्यावेळेस एक फार मोठी गडमोहीम आखली जायची. बरोबर. गोनी दांडेकरांच्या समावेत 12 दिवसात 12 किल्ले, राजमाची पासून रायगड पर्यंत. आणि त्या सगळ्या भ्रमंतीमध्ये मी अगदी छोटासा मुलगा होतो. मी ते सगळं बघितलं, अनुभवलं, किल्ले, आणि सगळ्यात शेवटचं ठिकाण होतं रायगड. रायगडला आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा इतके थकलो होतो की वरनं हेलिकॉप्टर येतंय का, पुष्पांचा वर्षा होतोय का, काही कुणाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आम्ही पूर्ण थकलो होतो. त्या मोहिमेमध्ये तुम्ही होतात सर. ते कसं आहे की माझ्या आयुष्यात मला पुरस्कार खूप मिळाले, 50 पेक्षा जास्त मिळालेले आहेत, ज्याची आज लेखी नोंद आहे. पण ज्याची लेखी नोंद नाही असा आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार मला रायगडावर शिवसमाधीशी मिळाला. आप्पा म्हणजे गोनी दांडेकर, आप्पांनी त्यावेळेला गडगंगांचा अभिषेक अशी एक
डोक्यात कल्पना आणली होती आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आवाहन केलं होतं, तुम्ही तुमच्या इथल्या पवित्र तीर्थांचं आणि गडगंगांचं त्या किल्ल्यावरचं पाणी घेऊन या. ते काय पाणी बादलीभर आणलं पाहिजे असं काही नाही, छोट्या बाटलीत आणलं तरी, गडूमध्ये आणलं तरी चालेल. मी स्वतः 7 किल्ल्यांवरचं पाणी घेऊन गेलो होतो तिथे. आदल्या दिवशी आपण मी आपणचं एक लाडका काय म्हणू शिष्य देशपांडे नाही, रवी अभ्यंकर, तो नंतर मग दिल्लीमध्ये खूप मोठ्या पोस्टवर सरकारमध्ये होता, आणि साबीर शेख जो नंतर महाराष्ट्राचा कामगार मंत्री झाला. आम्ही तिघं बसलो, कोणाकोणी कोणकोणच्या गडगंगा आणलेल्या आहेत याची यादी करून नंतर त्या दोघांनी मला म्हटलं, आता तू सांग कोणत्या क्रमाने अभिषेक करायचा. ती सगळी यादी मी तयार केली आणि दुसऱ्या दिवशी सगळे हे असे 500-700 लोक या गडगंगा आपल्या हातात घेऊन, कोणी डोक्यावर घेऊन आम्ही त्या शिवसमाधीकडे आलो होतो. त्यावेळेला आप्पा, वीणाताई, रवी, साबीर हे सगळे तिथे जी शिवप्रतिमा आहे, जगातली पहिली शिवप्रतिमा सार्वजनिकरित्या लावलेली, ती तिथे आहे. प्रत्येक शब्द आपण खूप तोलून मापून नेमका, शास्त्रशुद्ध आणि आधार असलेला वापरता सर. तर आप्पा इकडे तिकडे बघत होते, कोणातरी शोधत होते. मी म्हटलं ठीक आहे, असेल कोणातरी बोलावलं असेल त्यांनी. तर मी त्यांना दिसलो. ते म्हणाले वर ये. म्हटलं नाही आप्पा, मी इथेच ठीक आहे. तू वर येतोस का, मी खाली येऊ? म्हटलं नाही नाही, मी येतो वर त्या समाधीच्या तिथे. आणि मला म्हणाले, काल ती यादी केली ती आता माझ्याकडे, माझ्या खिशात आहे, कारण आप्पांकडे दिली होती. ते म्हणाले पहिले 5 अभिषेक मी करणार आहे, उरलेले सगळे तुला करायचे. तर मी इतका संधीसाधू माणूस आहे. माझ्या सॅकमध्ये एक रिकामी बाटली होती पाण्याची. त्या बाटली पटकन मी ती बाटली बाहेर काढली आणि त्या गडगंगांच्या अभिषेकातला किमान एक तरी थेंब त्या बाटलीत जमा होईल असं गडगंगांचं तीर्थ हे जगात फक्त माझ्याकडे आहे. सर हा माझा सर्वोच्च बहुमान आहे. सर तुम्ही संग्राहकही आहात. असंख्य गोष्टींचे संग्रह तुमच्या जवळ आहेत आणि ह्या संग्रहांचा खजिना आज आपण समोर मांडणार आहात. बरोबर. या गुहेमध्ये आपल्याला शिरायचंय सरांच्या बरोबर. एखादा मोठा म्युझियम असतं, हे सरांचं घरातलं मोठं म्युझियम आहे. लाखो वर्षापूर्वीचे अवशेष आणि साहित्य इथे आहे. लाखो नाही, कोट्यावधी वर्षापूर्वीचे. आणि सगळं आपल्याला बघायचंय आणि सरांच्या तोंडून ऐकायचंय. खूप मोठा संग्रह इथे आहे आणि या मोठ्या संग्रहाचे क्युरेटर म्हणजे प्रके, आणि त्यांच्या तोंडूनच आपल्याला हे ऐकायचंय. त्याच्यामुळे मी आता बोलणं थांबवणार आहे आणि सर बोलणार आहेत. खऱ्या दगडांचा जर विचार केला तर 3 प्रकारचे दगड हे पृथ्वीवर मिळतात. एक आहे ते अग्निजन्य, म्हणजे त्या ज्वालामुखीतून जो मॅग्मा बाहेर पडतो, पृथ्वीच्या पोटात आहे तो त्या शिलाला सगळा मॅग्मा म्हणायचं, आणि ज्यावेळेस त्या तोंडातनं बाहेर पडतो त्यावेळेस त्याला लावा म्हणायचं. तर तो मॅग्मा ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला तो थिसतो, त्याचे दगड होतात, त्याला अग्निजन्य खडक, इग्नियस रॉक असं म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे तो या दगडांची वारा, वादळ, ऊन, पाऊस याच्यामुळे झीज होत असते आणि त्याचे बारीक बारीक कणामध्ये रूपांतर होत असतं. ते पाण्यामुळे, वाऱ्यामुळे वाहून नेले जातात आणि कुठेतरी ते साचायला लागतात, संचयन होतं, डिपॉझिशन होतं, आणि मग कालांतराने याचा अर्थ लाखो कोट्यावधी वर्षांपूर्वी वर्ष झाल्यानंतर त्याचं दगडामध्ये रूपांतर होतं. हे थरांचे खडक आहेत, स्ट्रॅटिफाईड रॉक्स आहेत, सेडिमेंटरी रॉक्स आहेत. त्याच्यामध्ये जीवाश्म मिळतात. तो माझा MSCचा स्पेशलायझेशन, ते नंतर बोलतो त्याच्याबद्दल. आणि तिसरा जो प्रकार आहे तो एखाद्या तयार झालेल्या खडकाचं, दगडाचं रूपांतर दुसऱ्या अवस्थेमध्ये होतं, त्याला रूपांतरित खडक, मेटामॉर्फिक रॉक्स असं म्हणतात. चुनखडीपासून संगमरवर तयार झाला हा मेटामॉर्फिक रॉक आहे. याच्यात पण आपल्याला जीवाश्म मिळत नाही. मी ज्या वेळेला बऱ्यापैकी गुण मिळाले, मी महाविद्यालयात गेलो, माझे मित्र गेले, मी गेलो,
नंतर माझ्या लक्षात आलं की हे मॅथमॅटिक्स फिजिक्स आपल्या आवाक्या बाहेरचं आहे. तेव्हा म्हणून असं नाही, पण मला बायोलॉजी आवडायला लागली. माझे शिक्षकही खूप छान होते. तर मी पुढे वनस्पतीशास्त्र घेऊन पदवी मिळवली. नंतर मग विद्यापीठामध्ये जाऊन पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे MSc डिग्री मिळवली. ती लक्षावधी कोट्यवधी वर्षांपूर्वीचे वनस्पतींचे जीवाश्म हा माझा खास अभ्यासाचा विषय. असं सगळ्यात जुनं कलेक्शन तुमचं कोणतं आहे? सगळ्यात जुनं कलेक्शन हा एक पापुद्री चुनखडक आहे. पापुद्री चुनखडक आहे म्हणजे कसं, याच्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक त्या खारीमध्ये असतात तसे लेयर्स दिसतात, थर दिसतात, पापुद्री दिसतात. आता हा दगड आहे, त्या भूशास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. आणि एखादी गोष्ट भूशास्त्रज्ञांनी सांगितली की आपण ती मानायची असते, कारण आपल्याला त्यातलं कळत नसतं. आणि शेवटी असं आहे की या गोष्टी जगभर वेगवेगळ्या शास्त्रशाखेतल्या लोकांनी त्याचा अभ्यास करून त्याच्यावर प्रयोग करून हे सिद्ध केलंय. आता आपण ते परत सिद्ध करायची जरूर नाही, त्याच्या पुढे जायला पाहिजे आपल्याला. तर कारण विज्ञान थांबत नाही, ते पुढे पुढे जातं. कदाचित मागे स्वीकारलेले सिद्धांत चुकीचे ठरतात तरी शास्त्रज्ञांना वाईट वाटत नाही, त्यांचा पापड मोडत नाही, ते मान्य करतात, हो हे बरोबर आहे, नवीन संशोधन. तर हे त्या भूशास्त्रज्ञांनी जे अभ्यास केला आहे किंवा पुराजीवशास्त्रज्ञांनी पॅलिओन्टॉलॉजिस्टनी जो अभ्यास केलेला आहे त्यातनं हे कळतं, आपण ते स्वीकारायचं. आणि जगभर हे असे स्ट्रोमॅटोलाइट्स मिळतात. सर हे ठीक आहे, पण आज हा सगळा संग्रह करण्यामागे तुमचा काय उद्देश आहे? आजची जनरेशन अशी विचारते, अहो हे दगड आम्हाला दाखवत आहे, बरोबर, काय उपयोग आहे आम्हाला याचा? अशा व्यक्तींना मीच प्रश्न विचारतो, तुमच्या जगण्याचा तरी काय उपयोग आहे? अगदी खरं, अगदी खरं. आणि तो गेला की संपलं, त्याच्या दृष्टीने पुढे काही शिल्लक राहत नाही. तेव्हा हे जे विज्ञान आहे हे आपल्याला जीवाची उत्क्रांती पृथ्वीवर कशी झाली हे जर समजलं आणि दुसऱ्या ग्रहगोलांवर केव्हा ना केव्हा तरी अंतराळवीर जातील आणि त्यांना तिथे कदाचित ही मागची एखादा टप्पा, एखादी पायरी बघायला मिळेल, म्हणजे मग त्यावेळेला पृथ्वीवर कसं होतं हे त्या आपल्याला अनुभवता येईल. तर म्हणजे ट्रॅव्हल करायला लागेल, म्हणजे टाइम ट्रॅव्हल ज्याला आपण म्हणतो, काळामध्ये केलेला प्रवास. तर कदाचित याच्यापेक्षा पुढे गेलेली एखादी संस्कृती तिथे असेल. मग मानवतेचं पुढे काय होणार आहे हे त्यातनं कळेल. पण मानवता कशी विकसित झाली हे आपल्याला कळणं हे या जीवाश्मांमधूनच जमू शकतं. आतापर्यंत या गुहेमध्ये शिरताना आपल्याला क्युरेटर भेटले, पण खरंच सर तुम्ही ऋषी आहात. आहेत आणि ऋषी पण आहे. खूप खूप दुर्मिळात दुर्मिळ जीवाश्म आहेत, त्यातला हा एक जीवाश्म आहे. या इथे तुम्ही जर बघितलं तर इथे MOKA मोहगाव कलान 15वा फॉसिल 89 साली गोळा केलेला, असं ते आमचं कोडिंग असतं. बार कोडिंग जसं असतं तसं आमचं एक कोडिंग असतं. तर इथे एखाद्या रानटी गुलाबाच्या मध्ये जसे पूकेसर दिसतात, एक छोटासा दांडा त्याला एक टोपी, तसे याच्यात दिसतात. सानियांथस परिजाय लिथरेसी फॅमिलीतलं प्लांट, त्याच्या फुलाचा हा फॉसिल आहे. रानटी गुलाब म्हणलं, रानटी गुलाब, गुलाबाचं लाईफ इतकं जुनं आहे? नाही, गुलाब ऍक्च्युअली कसं आहे की गुलाब हा रानटी अवस्थेमध्ये फार, म्हणजे वन्य अवस्थेमध्ये फार थोड्या ठिकाणी सापडतो. तिथे तो साधारणपणे सिनोझोईक काळामध्ये, म्हणजे काही लाख वर्षांपूर्वी तो उत्क्रांत झाला आणि मग शेंगाधारी वनस्पतींपासून त्याचं वेगळं स्वतःचं अस्तित्व सुरू झालं. आणि माझ्याकडे सगळ्यात अलीकडचे जे फॉसिल्स आहेत, इथे नगर जिल्ह्यामध्ये वडगाव दर्या म्हणून एक ठिकाण आहे, तिथे सागाच्या पानाचा ठसा उमटलेला, जांभळाच्या पानाचा ठसा उमटलेला किंवा बोराच्या पानाचा ठसा उमटलेला असेही फॉसिल्स आहेत. तर हे सागाच्या पानाचा तो देश दुमडलाय. बर, तर तो आहे जेमतेम 2-2.5 लाख वर्ष, म्हणजे ती 3-3.5 कोटी वर्ष, त्याच्यापूर्वी 1 अब्ज वर्ष. आणि हे
हा बोराच्या पानाचा ठसा उमटलेला आपल्याला दिसेल. याच्याच बरोबर साधारणपणे एक 3.5-4 कोटी वर्षापूर्वीचे काही फॉसिल्स आहेत. सर, यांना स्पर्श करताना सुद्धा आमच्या अंगावर काटा येतोय. या वेळेला डायनॉसॉर पृथ्वीवर हिंडत होते, त्यावेळेचं हे झाड आहे. त्यावेळेचं झाड आहे. झाडाचा खोड हे दिसायला लाकडासारखं दिसतं आणि या इथे तुम्हाला त्या वृद्धी वलय ग्रोथ रिंग्स दिसतात. तर हे सूचीपर्णी वृक्षातला एक मिसिम्ब्रॅक्झोलम मिडियानम असं याचं एक छोटंसं नाव आहे. हा सूचीपर्णी वृक्षाच्या खोडाचा जीवाश्म आहे आणि तिथे 70-70 फूट लांबीचे ओंडके जे आडवे पडलेले आहेत, त्यामुळे माझ्या उंचीपेक्षा त्याचा डायमीटर व्यास जास्त आहे अशी खोडाचे तुकडे तिथे पडलेले आहेत. तर हे त्यातलं एक आहे. हिमालयामध्ये एकेकाळी समुद्राच्या तळाशी असणाऱ्या काही प्राण्यांचे जीवाश्म हे मी 15,000 फुटावर गोळा केलेले आहेत. हे किब्बर नावाच्या एका गावामध्ये, गाव म्हणजे आहेत काही घरं आहेत तिथे. तर हे शंख आणि शिंपले आहेत. या शिंपल्यावर ते जे असतात रेगा हत्या आहेत. हा शंख तर शंखच आहे आणि शंखाची माझी जवळीक जास्त होती. शंख हे बुद्धीचं प्रतीक आहे. आणि हे असे अनेक वेगवेगळ्या तऱ्हेचे शाळीग्राम हे माझ्याकडे आहे. आपण वेगवेगळ्या दगडांमध्ये काय वेगळेपण आहे हे आपण पाहतो. आणि असा एक अत्यंत चाणाक्ष असा राजा महाराष्ट्रात झाला शिवाजी महाराज. कारण शिवाजी महाराजांच्या 3 किल्ल्यांवर 3 वेगवेगळी शिवलिंग आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येकाच्या भौतिक गुणधर्म वेगळे आहेत. म्हणजे असं तुम्ही जर कधी 80 सालाच्या आधी 78 सालाच्या आधी सिंहगडावर आला असतात तर ते ज्याला राजारामाची समाधी असं आपण म्हणतो, ते देवळासारखं असं आहे. तिथे एक आडणी होती, पितळेची बैठक होती, त्याच्यात एक बाण ठेवलेला असायचा. बाण याचा अर्थ शिवलिंगातला जो मधला भाग आहे, बाण, खालची शाळुंका, मधला बाण किंवा लिंग, लालसर छटा असलेला, चांगली डार्क लालसर छटा असलेला तो दगड होता. तो मी 57 साली पहिल्यांदा पाहिला. त्यानंतर मी 78 सालापर्यंत तो दरवर्षी पाहायचो. अनेक वेळा मी सिंहगडावर 57 साली पहिल्यांदा 57 सालचा माझा जन्म आहे. तर तो आज पूजा करून घासून पुसून तो त्या आडणीमध्ये ठेवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेच्या आधी उचलला की त्या आडणीमध्ये, त्या अशा कोलगेटीमध्ये मिठाचा चमचाभर पाणी गोळा झालेला असायचं. तर तो दगड हायग्रोस्कोपिक आहे, हवेतलं बाष्प शोषून घेणारा आहे. त्यातनं तयार केलेला बाण महाराजांच्या पूजेमधला होता, तो सिंहगडावर होता. दुसरा एक बाण आहे तो प्रतापगडावर आहे. शिवभवानीचं जे मंदिर आहे त्याच्या बरोबर समोर देवीच्या उजव्या हाताला, आपण गेल्यावर डाव्या हाताला एक शिवलिंग आहे. साधारणपणे हातभर लांबीचं, एवढ्या उंचीचं असं ते शिवलिंग आहे. स्फटिकाचं आहे, ते क्वार्ट्ज आहे, ते ट्रान्सपरंट आहे. म्हणजे आतलं जे काय आहे ते सगळं दिसतं तिथून आपल्याला. तर ती जी शाळुंक आहे, गोल भाग आहे, हा वारी मार्ग, तो उजवीकडे उत्तरेकडे जातो. तर या भागामध्ये बेलाचं पान दिसतं, पलीकडच्या भागामध्ये निरगुडीचं पान दिसतं. हे केव्हा सगळे दिवे बंद करायचे आणि कापराच्या हलकार्दीमध्ये कापूर लावायचा, त्या उजेडातच फक्त हे दिसतं. टॉर्च, ट्यूबलाईट, तेलाचा दिवा नाही दिसत. जर बेल नाही मिळाला तर पर्याय म्हणून निरगुडी वाहतात. तर बेल आणि निरगुडीचं पान आणि ती जी त्या शाळुंकेवर ठेवलेलं जे शिवलिंग आहे किंवा बाण आहे, तर मला ते शब्दात नाही सांगता येत. 2 पांढऱ्या म्हणजे पारदर्शक अशा काचेच्या बाटल्या घेतल्या, एकात पाणी भरलं, दुसऱ्यात नाही भरलं. ते रिकामी बाटली ओळखता येते, पाणी भरलेली बाटली आपल्याला ओळखता येते. तर हे जे बाण आहे तो पाण्याने भरलेला आहे असं दिसतं, ती गंगा. हे शिवलिंग महाराजांनी स्वतःच्या पूजेमध्ये ठेवलेलं आहे. 3रं शिवलिंग पन्हाळ्यावर, त्या गंगा कोठी, यमुना कोठी, त्या कोठी आहेत ना, तिथे एक छोटंसं देऊळ आहे, या खोली एवढं असेल फार तर, त्र्यंबकेश्वराचं देऊळ आहे. महाराज त्याची पूजा करायचे. थंडीमध्ये गेलं तर हे आणखीन छान दिसतं. थंडीमध्ये जायचं, हात असे 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 घासायचे, गरम होतात आणि ते त्या बाणाला लावायचे, त्याचा रंग बदलतो. तर असं दगडांमधल्या देवांमधला चमत्कार, आविष्कार
हा महाराजांना माहिती होता म्हणून त्यांनी ही शिवलिंग त्यांच्या पूजेमध्ये सर पहिला नमस्कार शंभू महादेवाला, दुसरा नमस्कार मुद्रा महाराजांना आणि तिसरा नमस्कार आणि मुद्रा सुद्धा ज्यांनी हे सगळं आपल्या अभ्यासामधून सगळ्यांसमोर मांडलं आणि मांडतायत. खरंच सर. तर अशा काही गमती जमती मी दासबोध नेहमी वाचतो आणि दासबोध हे धार्मिक पुस्तक नाही. काय म्हणतात? का जगावं, कसं जगावं, कशाला जगावं हे सांगणारा ग्रंथ आहे तो. त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात, बहुहिंडता सुख होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. म्हणजे तुम्ही जर कोणचंही उद्दिष्ट न ठेवता हिंडला तर फक्त दमायला होईल. पण हेच समर्थ पुढे असं म्हणतात, सृष्टीमध्ये बहु लोक परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारीचे जीव आकळू लागती. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला बाहेर पडाल घराच्या, उघडे डोळे आणि चालणारे पाय तुमच्याकडे असतील तर तुम्हाला हे बहु लोक म्हणजे माणसं नाही आहेत, वनस्पती सृष्टी आहे, दगड धोंडे आहेत, आकाशातले ग्रह तारे आहेत, जे जे काही भोवती आहे हे तुम्हाला अनुभवायला मिळेल. नाना प्रकारचे जीव आकळू लागती तर ते तुम्हाला कळायला लागेल. जे समर्थ म्हणतात तुम्ही निष्कारण भटकू नका, काहीतरी उद्दिष्ट ठेवा आणि भटका, मग तुम्हाला हे सगळं कळेल. तो समर्थाचा तोही उपदेश माझ्या बराच परिणाम करून गेलेला आहे. सर आता मला उत्सुकता खूप लागलेली आहे ती म्हणजे हे सगळं ज्ञान तुम्ही कसं मिळवलं? कारण मी टिपका घालय. एवढं मोठं अगाध ज्ञान, चिंतन, 75च्या पेक्षा जास्त पुस्तकं लिखाण, महाराष्ट्रभर भटकंती, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, फुलाच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा, अशा या देशांमध्ये तुम्ही फिरलात, अभ्यास केलात आणि हे जमलं कसं काय तुम्हाला? खरं तर मला इथे समोर तुमचं पुस्तकच दिसतंय. हे माझ्या जमलं आग्रह केला म्हणून हे लिहिलंय मी, जमलं तसं. पण मी आयुष्यामध्ये सुद्धा जमलं तसं जरी 2 शब्दांमध्ये असलं तरी आतमध्ये बरीच पानं दिसतायत. त्या प्रत्येक पानामध्ये मुलांनी अभ्यास कसा करावा, जमलं तसं जरी असलं तरी सुद्धा हे तसं कसं काय करायचं. सरांचे अगदी लहानपणापासूनचे हे फोटो, त्यावेळेस मिशी नव्हती, नंतर मग मिशा आल्या, शिंग नाही फुटली, मिशी फुटली. तर हे जमलं तसं आम्हाला सांगाच. आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्पे आपण ज्याला सोडत जातो मागे, 10वी उत्तीर्ण आहे, 12वी उत्तीर्ण आहे, पदवी आहे, पदव्युत्तर आहे, त्यावेळेला आपण अनेक विषय सोडून देत असतो. 10वीत जेवढे विषय असतात तेवढे 12वीत नसतात. 12वीत जेवढे विषय घेतलेले असतात त्यातले काही सोडून देऊन आपण पदवीला जातो. पदवीमध्ये सोडून देतो, मग त्यातलं स्पेशलायझेशन, सुपर स्पेशलायझेशन असं होत जातं. हे प्रत्येक विषयातलं आहे. म्हणजे इतिहास म्हटलं तरी एक प्रोटो हिस्ट्री असेल, प्राचीन इतिहास असेल आणि अर्वाचीन इतिहास असेल, असे वेगवेगळे इतिहासाचे सुद्धा टप्पे आहेत. इतिहासात सुद्धा नाणी आहेत, चित्र आहेत, पोथ्या आहेत, कागदपत्र आहेत, वेगवेगळ्या लिपी आहेत, असं अनेक शिलालेख आहेत, अशा अनेक गोष्टी. मग तुम्ही त्याचा अभ्यास करत गेला की तुम्ही एका विशिष्ट स्वतःला एक भिंत घालून घेता आणि त्यात मग प्रगती करत जाता. तर आपल्याकडे ज्याला आपण IQ टेस्ट म्हणतो ती आणि ॲप्टिट्यूड टेस्ट ही जर आपण करून घेतली, मी केलेली नव्हती, पण कारण आमच्याकडे नव्हतंच तसलं काही, 64 साली काहीच नव्हतं हे. तर म्हणजे असेल पण आमच्या पुण्यापर्यंत आलं नव्हतं. तर हे आपल्याला जर कळलं की आपल्याला या विषयात जास्त गती आहे आणि तो विषय जर आपण पदव्युत्तर पातळीवर घेतला तर तुम्हाला ते मनापासून आवडतच असतं ना, त्यामुळे तुम्ही त्यात आणखीन पुढे जाता. तुम्ही जर दुसरा विषय घेतला तर तुम्ही मागे पडाल असं नाही, पण ते मनापासून केलेलं नसेल. त्या माणसाला सुख आणि समाधान, सुख वेगळं, समाधान वेगळं. आपल्याला एखादा विषय घेऊन आयुष्यात समाधान मिळालं का नाही हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. पण तरी सुद्धा सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आपल्याला आवड कशाची आहे ते जर लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्रयत्न केले तर त्याला अपयश येत नाही.
आई वडील म्हणतायत म्हणून इंजिनियर व्हायचं, आई वडील म्हणतायत म्हणून CS व्हायचं नाही. तुम्हाला मनापासून काय आवडतंय याला दुसरा पर्याय आहे. तर माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर वनस्पतीशास्त्र, पुरावानसशास्त्र म्हणजे पॅलिओबॉटनी ही माझी वैयक्तिक स्पेशलायझेशन्स आहेत. पण आज मी जो थोडाफार माहिती आहे तो किल्ल्यांचा अभ्यासक म्हणून, तर मला हे सांभाळून ते करता आलं. म्हणजे माझी जर त्यावेळेला ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली असती तर कदाचित मी इतिहासाला जाणं योग्य असं त्या लोकांनी सांगितलं असतं. त्यावेळेला काय झालं असतं मला माहीत नाही. पण आज माझ्या हिंडण्याला ज्या वेगवेगळ्या पैलू आहेत, दिशा आहेत, मग मी वनस्पती पण बघतो, तिथलं पर्यावरण पण बघतो, तिथे भूस्खलन होतं का नाही, ॲव्हलांच म्हणजे हिमाचा ढिसाळ खाली पडतो का नाही, किंवा एखाद्या वाळवंटामध्ये गेल्यानंतर कुठल्या वनस्पतीच्या इथे बघितल्यानंतर मला पाणी मिळण्याची शक्यता आहे, हे आस्पेक्ट्स आहेत वेगवेगळे. तसं मंदिरं, लेणी, मूर्ती, या किल्ले या बाबतीत पण मला माझी नैसर्गिक आवडती असल्यामुळे आम्ही अभ्यास करायला लागलो, मला कळायला लागलं. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्यात एक वैज्ञानिक दृष्टी होती, असं मी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये हा विषय पहिल्यांदा मांडला, शिवरायांचे दुर्गविज्ञान. तर एखादा किल्ला बांधताना दगडावर दगड रचून सगळेच किल्ले बांधले जातील, पण समुद्रात किल्ला बांधायचा आहे. समुद्राचा त्या किल्ल्याचा शत्रू कोण? समुद्र. 24/7 लाटा आपटणार आहेत, धडका बसणार आहेत. मग त्याच्यावर मात कशी करता येईल? 3-4 उदाहरणं खूप घेता येतील. पण कुलाबा किल्ला अलिबागच्या समोरचा किल्ला आहे. त्याचे जे दगड आहेत ते छोट्याल्या टेबला उडाले दगड आहेत, घडवलेले, नुसतेच रचलेले आहेत. म्हणजे खालचा आणि वरचा दगड याच्या मध्ये सिमेंटिंग मटेरियल नाहीये, त्याला चुना वापरायचे. किंवा शेजारचे दगड मध्ये सिमेंटिंग मटेरियल नाहीये, त्याला ते चुनाच वापरायचे नाहीये. मग आता कचिबाराकडे का तर समुद्राची लाट आली की त्या फटीतनं पाणी आत जातं. लाटेतलं पाणी कमी झालं की तडाखा कमी बसतो, जोर त्याचा कमी झालेला असतो. म्हणजे समुद्रातच बांधकाम करायचंय, पण समुद्राच्या लाटेची शक्ती कमी करण्याची कल्पना शिवरायांनी आपल्या स्थपतींकडनं, इंजिनियर्सकडनं प्रत्यक्षात आणून केली आपल्याला दिसते. कुलाबा किल्ला. याच्या उलट पद्मदुर्ग जंजिऱ्याच्या समोर जो आहे, म्हणजे मुरुडच्या समोर जो आहे, तिथे लाटा आपटतायत 24/7, 12 महिने 24 तास त्या आपटतातच आहेत. त्या लाटा आपटल्यामुळे घर्षण होतं, घर्षण झालं की झीज होते. ते दगड 7-7, 8-8 सेंटीमीटर आत झिजत गेलेले आहेत, 2-2.5 इंच. पण हा जो भरलेला दर्जा आहे तो चुना तसाच आहे. काय म्हणता? म्हणजे दगडापेक्षा भक्कम चुना निर्माण करण्याची टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान त्यावेळेस स्थपतींनी आत्मसात केलं होतं. त्यावेळेला हे कळलं नव्हतं. आज 300 वर्षानंतर आम्हाला कळतं की त्या दर्जा न भरलेले दगडही तितक्याच तोंड देत आहेत आणि तो जो चुना वापरलाय तोही तसाच आहे. तर असे वेगवेगळे प्रयोग. एखादा किल्ला असेल, समजा हा डोंगरी किल्ला आहे, या डोंगरी किल्ल्यावर इथे महाराजांना दरवाजा हवाय, हा डोंगर आहे, तर इकडनं येणारी वाट असेल, इकडनं येणारी वाट असेल, इकडनं येणारी वाट असेल, कुठल्याही वाट असू शकेल. तसं नाही आहे. तुम्ही जर प्रतापगडला गेलात तर जिथे आपण गाड्या लावतो आणि प्रतापगडाच्या दाराकडे जायला लागतो, तर उजव्या हाताला ती माची दिसते आपल्याला. तर ती उजव्या शिवनिर्मित प्रत्येक किल्ल्यावर दरवाजाच्या अलीकडे उजव्या हाताला तटबंदी आहे. असं का? तर त्यावेळेला लढाईची हत्यारं 2च होती, एक ढाल आणि एक तलवार. आणि ते सिनेमामध्ये दाखवतात तव्याला मागच्या बाजूला मूठ लावून ते अशी काही ढाल नसते जगात, अशी ढाल कुठेही जगात नाही. त्या ढालीला समोरच्या बाजूने पाहिल्यावर अशी 4 फुले असतात, त्याच्या मागच्या बाजूला अशी गुळखी असतात आणि हे फाकवायचं. इथे मध्ये ढाल आली, इथे फाकवायचं आणि ते अडकू नये कशात म्हणून त्या फुल्या लावायच्या. त्याच्यामध्ये आपला हात ठेवायचा आणि चांबड्याच्या वादीनी ढाल बांधायची. जगामधल्या कुठल्याही संग्रहालयामधल्या कुठल्याही ढालीला मूठ नाही आहे. तर या अशा बांधायचीच पद्धत आहे. आजही त्या ॲक्रिलिकच्या ट्रान्सपरंट ढाली मिळतात, त्याही अशाच बांधल्या जातात. नाही लांच्या दोरीने बांधतात, त्यावेळेस चांबड्याच्या वादीने बांधत असत. आता मी शत्रू म्हणून शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर चालून येतोय
माझ्या उजव्या बाजूला तटबंदी आहे आणि त्यावेळेला जी लहान मुलं खेळायची ना, गोट्या, भोवरे, लगोऱ्या, विटीदांडू, नेमबाजीचे खेळ होते सगळे. म्हणून तर आपल्या स्वप्नीलला आता ऑलिम्पिकमध्ये पण मेडल मिळालेलं आहे. तर ते वरनं 50 फुटावरनं टेनिसच्या चेंडू एवढा जरी दगड वरनं फेकून मारला तर त्या येणाऱ्या शत्रू लागणार आहेत, मग तो अडवणार ते. आज असे मोठ्याल्या वाटा केल्या तसं नाही, त्या पायवाटाच होत्या. तर मी उजव्या हातातल्या तलवारीने ते अडवायला लागलो तर तलवारीची धार जाईल, त्याला खांड पडतील. डाव्या हातातली ढाल मी अशी करून जर त्या अरुंद वाट्यावरनं धावत पळायला लागलो तर माझा पायात पाय अडकले, मी पडेन. मी पडलो की वरनं भाला आलाच. तर शत्रूची अडचण हा माझा फायदा, हे महाराजांना माहिती होतं. सर एवढं थिंकिंग हा मग त्यांनी केलंय ते मी आपलं फक्त रिब्रश करतोय. महाराष्ट्रातला प्रत्येक किल्ला हा फायटिंग फोर्ट आहे, लढाऊ किल्ला आहे. आणि त्यातलं मग हे जे फायटिंग फोर्टचं जे स्पिरिट आहे हे आम्ही उलगडून लोकांना सांगितलं पाहिजे. नुसतं किल्ल्यावर यायचं शिवाजी महाराज की जय म्हणायचं याला अर्थ नाही. करावं तेही करावं, पण तो किल्ला समजावून घ्यायला पाहिजे. या किल्ल्यांवरचा पाणी पुरवठा प्रचंड मोठा अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे 2-4 डिलीट आणि PhD मिळतील एवढा तो अभ्यासाचा विषय आहे. मी ज्या वेळेला 300 पेक्षा जास्त किल्ले पाहीन त्यावेळेला मला तुलनात्मक अभ्यास करता येईल की अरे या किल्ल्यावर हे असं आहे, त्या किल्ल्यावर हे तसं आहे. मागे पुण्यामध्ये एक नॅशनल लेवलचं वर्कशॉप झालं होतं, वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम्स इन एन्शियंट इंडिया. त्याच्यामध्ये मी वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम्स ऑन फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र असा पेपर वाचला होता. तर सिंहगडवर तुम्ही गेलात तर खांब सोडलेली टाकी आहेत, हौदासारखी टाकी आहेत, सुरुंगाचं पाणी म्हणून बोयारांमधलं पाणी आहे, विहिरी आहेत, तलाव आहेत. म्हणजे किल्ल्यांवरच्या पाणी पुरवठ्याच्या पद्धतींचा अभ्यास करायचा असेल तर आम्ही सिंहगडला गेलंच पाहिजे. तिथे जे दिसत नाही ते अंकाई टंकाई किल्ला आहे मनमाडजवळचा, पाऊसच नाही तिथे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे तरी पाणी आहे. हां, त्या किल्ल्यावर पाणी आहे. ते कसं आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. मी ज्यावेळेला पहिल्यांदा अंकाई टंकाईला गेलो त्यावेळेला तो आपण वर चढून जातो, उजव्या बाजूला खाली ती लेणी राहतात आणि मग ती तटबंदी येते. तटबंदीत आत शिरलं की उजव्या हाताला टंकाई, डाव्या हाताला अंकाई. तर त्या अंकाईकडे जायला लागलं, एक 10-15 फूट गेलं पुढे की एक मोठा हौद दिसतो, गच्च पाण्याने भरलेला असतो. कसं, मग का, कधी, कसं मग वर सगळं पडलेलं पाणी एका चारीने आणून त्या हौदामध्ये सोडलेलं आहे. काय म्हणता? म्हणजे ही शिवकालीन किल्ला नाही, शिवकालीन किल्ला आहे पण शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला नाही येतो, पण असं तंत्रज्ञान तिथे होतं. समर्थांच्या भाषेमध्ये रूप लावण्य अभ्यासिता नाहीये, सहज गुणांशी नचले उपाय, काही आगंतुक गुणांची सोय केली पाहिजे एकांती. पोटा पाण्याची काय व्यवस्था करायची सर याच्यात? बरोबर की हे सर करिअर जे आहे या करिअर मधलं काही करिअर डेव्हलप होऊ शकतं? निश्चितपणे होऊ शकतं. आणि बऱ्याच वेळेला ज्याचा पोटा पाण्याचा जो उद्योग आहे त्याच्या तो बाहेर जाऊन जेव्हा काम करतो त्यावेळेला ते एक मोठं हिमालयातलं शिखर होतं. माझे मित्र निनाद बेडेकर, निनाद आणि मी 40-45 वर्ष मित्र होतो. इंजिनियर आहे मुलगा तो, हा, आणि इतिहास संशोधक म्हणून त्याला ख्याती मिळालेली आहे. किंवा प्रकाश गोळे इकॉनॉमिक्स मधले BA आहेत, त्यांचा व्यवसाय प्रेसमध्ये लागणारे रोलर्स तयार करणं हा होता आणि ते पक्षीशास्त्रज्ञ म्हणून विख्यात आहेत. चाकोरी बाहेर माणूस गेला की त्याला पैसे हेच केवळ त्याचं ध्येय नसतं, त्याला अभ्यासातनं मिळणारं समाधान आणि समाजात मिळणारी कीर्ती हे खूप मिळतं. आपण ते करायचं का नाही हे आपण आपलं ठरवायचं असतं. अगदी माझा ही जशी व्यसन आहे तसं अजून एक व्यसन माझी कात्रण संग्रह. मला ज्या विषयाची आवड आहे, असं धरून मला अर्थशास्त्राची आवड आहे. वर्तमानपत्रातनं अर्थशास्त्रावर खूप लेख येत असतात, ते मी जर कापून चिकटवून ठेवले, क्रमवारी लावली, त्यांचं स्पेशलायझेशन्स केली व हे
मॉनिटरी याच्याबद्दल, हे आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल, हे काय आणखी वेगवेगळं. तर माझ्या घरी रद्दीतल्या रत्नांचा एन्सायक्लोपीडिया तयार होईल. आपल्या आवडीच्या विषयावरचे एन्सायक्लोपीडिया आपल्याला घरी करता येतात. इतरांकडे ते असणार नाहीये. मला सहज संदर्भ त्यातनं मिळणार आहे. त्यासाठी ग्रंथालयात जाऊन सगळे संदर्भ पाहायला पाहिजे असं नाही. आणि याच्यामध्ये उलट सुलट मतं येतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण एक अर्थशास्त्र निघालं म्हणून नोटबंदी चांगली का वाईट दोन्ही मतं मांडली जातात. ज्या वेळेला मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून त्याकडे बघणार आहे तेव्हा मला दोन्ही मतं माहिती पाहिजेत. तर माझ्या बोलण्याला किंमत जास्त येईल. माझं म्हणणं हे लोकांना काहीतरी वेगळी गोष्ट देऊन जाईल. आता अगदी काल का परवा लोकसत्तेमध्ये माझ्याच एका विद्यार्थ्याचा लेख आलाय, बास्केटबॉल मशरूम. म्हणजे इथे मी त्याला जिलबीचं मशरूम असं म्हणायचो. लिंगमाण्याच्या त्या जंगलात हिंडताना मला ते दिसलं, त्याचे फोटो आहेत माझ्याकडे. तर ते शेड्यूल 1 मधलं मशरूम आहे. शेड्यूल 1 म्हणजे वाघाला जे स्टेटस आहे ते बुरशीमध्ये त्या बास्केटबॉल मशरूमला. हो, म्हणजे कसं शेड्यूल 1 म्हणजे अति धोकादायक अवस्थेमध्ये पोहोचलेलं एक सजीव, त्याला शेड्यूल 1 असं म्हणतात. अति धोकादायक अवस्थेत म्हणजे जगभर होते, आता एवढ्याशाच जागेमध्ये ते मिळतात म्हणजे शेड्यूल 1. पूर्वी जगभर वाघ होते, आता फक्त भारतात मिळतात, म्हणून महाराष्ट्रात मिळतात, म्हणून तो शेड्यूल 1 मधला प्राणी आहे. असे झाड आहे. या सह्याद्रीमध्ये हिंडताना मायरिस्टिका म्हणजे जायफळ, पण आपल्या मोठ्या जायफळा एवढं नाही, पण वेगळी जायफळ असतात. मायरिस्टिका स्वॅम्प्स अशी एक जागा असतेच असं नाही, असायच्या. काही पाणथळ जागा, तिथेही जायफळाची झाडं निसर्गतः उगवतात. जायफळामध्ये मेल फिमेल प्लांट्स वेगळी असतात आणि ती जिथे आहे ती तिथली ओरिजिनल इकोसिस्टीम आहे. तर आंबोलीजवळ एक मायरिस्टिका स्वॅम्प आहे. मी त्या शिरसीच्या जवळच्या जंगलामध्ये हिंडत होतो त्यावेळेला तिथे मला मायरिस्टिका स्वॅम्प दिसलं. म्हणजे मी हे वाचलं होतं म्हणून मी तिथे जाऊन शोधलं. मी जर वाचलंच नसतं, जर माझ्या संग्रहात त्याच्याबद्दल काही माहिती नसती तर मला हे कळलं नसतं ना. किंवा मी ज्या वेळेला अनेक नेचर कॅम्प्स समुद्र किनाऱ्यावर लोकांना घेऊन जातो किंवा लोक भरवतात, मला बोलावतात की तुम्ही पण काहीतरी माहिती सांगायला या. तिथे असणारे शंख शिंपले, तिथे असणाऱ्या अनेक प्रकारच्या शेवाळ्यांचे प्रकार, म्हणजे एखादा उत्कृष्ट चित्रकार काढू शकणार नाही इतक्या सुंदर आकाराची शेवाळी आहेत, रंगीत आहेत. त्याच्यातली आता ही सगळी जी शेवाळी आहे हे त्याचे वेगवेगळे आकार प्रकार हे आम्ही कधी पाहणार का नाही, आम्ही आमच्या मुलांना समजावून सांगणार का नाही. आपल्या हरिहरेश्वर सारख्या ठिकाणी एक अल्व्हा किंवा ULV आहे, उल्व्हा असा उच्चार काही करतात. त्या अल्व्हाच्या कॉलनीज मिळतात, पापुद्रा असतो आणि जर एखाद्या फाईलला कव्हर घालता येईल एवढा मोठा तो थॅलस तयार होतो. तो नीट स्वच्छ पाण्यात धुवायचा. भज्याच्या पिठासाठी जी आपण पीठ भिजवतो आणि त्यातून ते पान बुडवून, ओव्याचं पान असेल किंवा काय जे असेल ते आपण भजी तळतो. या अल्वाची ते पापुद्रे त्यात घालायचे तळायचे, अशी टम्म भजी होतात. ते फक्त त्यात मीठ घालायचं नसतं कारण समुद्राच्या पाण्यातलं मीठ त्याच्यामध्ये असतंच. तर हे असे उपयोग पण आहेत त्याचे. किंवा आज जो 12 महिने खरवस मिळतो सगळीकडे, ते एवढ्या काही मशीन काही विकत असतात का? या समुद्री शेवाळ्यांपासून एक अगार नावाचा पदार्थ काढला जातो, अल्जिनेट्स असतात. ती दुधामध्ये घातली आणि ते शिजवलं किंवा तापवलं की ते कोॲग्युलेट होतं, मग खरवस. तर ही त्याची ऍप्लिकेशन करण्याची जी गोष्ट आहे ती. तर असं हे सगळं इतके सुंदर चित्रकार देखील नाही काढू शकणार आहे. असं आधी कल्पनाच करता येणार नाही अशा आकारांची. सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? असं सगळ्यात श्रीमंत कोण? तर ज्याच्याजवळ माहिती खूप आहे तो श्रीमंत. तर हा जमाना आहे असं. तर असं श्रीमंत होऊ शकता येतं माहितीच्या आधारे, नॉलेजच्या आधारे. मला ही काहीतरी माळ दिसतीये मोत्यांची, कवड्यांची. सर कुठली माळ आहे? वाटते कवड्यांसारखी, पण सप्तशृंग जे देवीचं स्थान आहे नाशिक जिल्ह्यातलं,
त्याच्या समोर एक किल्ला आहे, मार्कंडा, आणि उजव्या बाजूला रवळ्या जवळ्या असा जोड किल्ला आहे. या 4च ठिकाणी एक विशिष्ट गवत उगवतं. त्याचं नाव कॉई गायगॅन्शिया, COIX GIGANTEA, गायगॅन्शिया. तिथल्या एक्सचा उच्चार करायचा नाही कारण तो फ्रेंच शब्द आहे, शेवटच्या अक्षराचा उल्लेख नाही करत, म्हणून कॉई गायगॅन्शिया. सर आमच्याकडनं एक चूक झाली बरं का, वही आणायचं राहिलो आम्ही. तर त्या गवताला येणारे जे दाणे आहेत ते हे दाणे आहेत. हे दिसायला कवडीसारखे दिसतात म्हणून याला कवडीचं गवत असं सप्तशृंगीला म्हणतात. आणि याची 101 मण्यांची माळ त्या देवीला अर्पण करायची अशी एक तिथली पद्धत आहे. खूप दुर्मिळ गवत आहे, हेही शेड्यूल 1 मधलं आहे, पण ते त्या 4च ठिकाणी मिळतं. तर त्याची ही नाही, पण तरी आणखी याचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असणारच. याचं वैशिष्ट्य असं की लोकांची समजूत अशी आहे, याची 101 108 मण्यांची माळ करून ती देवीच्या जर आपण अर्पण केली, देवीला घातली, तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. तर खरं तर मी ज्या तत्वाने हिंडतो तर मी एक अत्यंत चक्रम माणूस आहे. एक ऐतरीय ब्राह्मण नावाचे जे ग्रंथ आहे त्याची सुद्धा गंमतच आहे वेगळी त्या इतरा नावाच्या ऋषिकन्येची. पण त्या ऐतरीय ब्राह्मणामध्ये असं लिहिलंय, चराती चरतो भगा क्रमणेन वसुंधरा मनःपूतम समाचरित. चराती चरतो भगा म्हणजे हिंडणाऱ्याचं भाग्य हिंडतं, म्हणजे वाढत जातं. क्रमणेन वसुंधरा, क्रमाक्रमाने तो सगळी पृथ्वी पादाक्रांत करील. आणि मनःपूतम समाचरित, त्याच्या मनासारखं सगळं होईल. ही पहिली अक्षरं घेतली, च क्र म, असा मी हिंडणारा आहे, त्यामुळे माझ्या मनोकामना पूर्ण होतातच. मग ते गोल इंद्रधनुष्य मी पाहणं असो, चंद्राला पडलेलं इंद्रवज्र पाहिलेलं असो, किंवा अब्जावधी चंद्रबिंब खाडीच्या पाण्यावर डुचमळत असतानाचं दृश्य असो, असं सगळं मी अनुभवलं. मनासारखंच होत आहे ना माझ्या. आता तुम्ही मी तुमच्याकडे वशिला न लावता तुम्ही माझ्याकडे येऊन माझी मुलाखत घेतली, हे मनःपूतम समाचरित. आता आम्हाला आशीर्वाद द्या किंवा शुभेच्छा द्या की तुमच्यासारखे आम्ही पण सगळेजण चक्रम होऊ. सर खूप स्पष्ट वक्ते, व्यवहारी असे आहेत. खूप वेळा व्याख्यानात जातात, सांगतात आवर्जून, मला बुके देऊ नका. देणार असाल तर नारळ द्या, घरी जाऊन मी खोबरं तरी करीन. प्रत्येक गोष्टीमधली उपयुक्तता, व्यवहार्यता, भावना, इतिहास आणि असंख्य गोष्टींचा संग्रह ज्यांच्याकडे आहे, आभार मानायला खरंच शब्द नाही. कसं आहे, मी एक अत्यंत उनाड आणि भटक्या माणूस आहे. तुम्ही रमणबागेचा गाळीव रत्न म्हणून मला इथे बोलावलं, ते तुमचे आभार मानलेच पाहिजे. हे आपली चित्रणाची व्यवस्था करणारी मंडळी, आणखीन काही मंडळी असतील, सगळ्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे एकच शब्द आहे, तो म्हणजे धन्यवाद. म्हणजे तू या इथे येऊन बोलून मी धन्य झालो, यात वाद नाही.